बांगलादेशातील हिंदू समाजाच्या लोकांवरील हल्ले थांबवण्यात यावे तसेच इस्कॉनचे संत चिन्मयदास यांना तुरुंगातून सोडण्यात यावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यासह गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथे देखील जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीत हजारो हिंदू बांधवांनी सहभाग घेतला होता. काही दिवसाआधी बांगलादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजाच्या लोकांवरती हल्ले करीत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांची मंदिरे तोडली तसेच मोठ्या संख्येत हिंदू बांधवांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला. याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायात उमटू लागले असताना अनेक हिंदू संघटनांनी देश तसेच राज्य पातळीवर आंदोलने केली तरी देखील केंद्र सरकारने बांगलादेशात हिंदू बांधवांवरती हल्ले करणाऱ्या संघटना विरोधात हवे तसे पाऊल न उचलल्याने भारत देशाच्या हिंदू समाजात आक्रोश निर्माण झाले असून याच घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी नवेगाव बांध येथे शैलेश जायस्वाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांच्या नेतृत्वात व सकल हिंदू समाज व बौद्ध समाज यांच्या वतीने 13 डिसेंबर 2024ला 10 वाजता जन आक्रोश रॅलीचे आयोजन करण्यात आले असून हिंदू संघटनांनी मोठ्या संख्येने जन आक्रोश रॅलीमध्ये उपस्थिती दर्शवली आहे. न्यूज रिपोर्टर सुरेश जिपकाटे, जी इंडिया 24 तास न्यूज चॅनल गोंदिया. सकल हिंदू समाज आणि बौद्ध समाजावरती अगण्य अत्याचार होत आहेत. त्याच्या विरोधात नवेगावान सकल बौद्ध समाज आणि नवेगावान हिंदू समाजाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचे आयोजन केलं होतं. या सभेला सर्व समाजाचे सर्व बांधवांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आणि बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराला तत्काळ भारत सरकारनं कूटनीती अपनावून त्याच्यावर प्रेशर टाकून तिथच्या बौद्ध बांधवावर हिंदू बांधवावर होणारा अत्याचार त्वरित थांबवण्याची मागणी या ठिकाणी सकल हिंदू समाज आणि बौद्ध समाजाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. त्याच्यावरती भारत सरकारनं ॲक्शन घ्यावं आणि त्याचे अत्याचार थांबावं हे विनंती या माध्यमातून सर्वांच्या वतीनं करण्यात येत आहे.